तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये पण आणि आपल्या दुकानामध्ये पण। मुंबईची खरेदी करून परत येऊन मला 4-5 दिवस झालते आणि आजच मुंबईचे कार्टून पण आलते। त्यातला एक कार्टून इम्पोर्टेड होता, म्हणजे त्यात इमिटेशन ज्वेलरी असणार बहुतेक। बाकीचे बाहेरचे कार्टून 2 तर पर्सचे होते, ते वरूनच दिसत होतं, पण बाकीचे अजून 4 कार्टून आम्हाला यायचा बाकीच होता। पण बरं झालं टप्प्याटप्प्याने येत आहेत, कारण सगळेच जर कार्टून एकदाच आले तर सिस्टमॅटिक करणं आणि खूप अवघड होतं। सगळ्यात आधी गोडाऊन मध्ये खालचा पसारा आवरून व्यवस्थित करून घेतलं, त्यानंतर कार्टून फोडून मध्ये माल आणायला सुरुवात केलो। तसंच आपल्याला हातोहात नंबर वाईज आणि रेट वाईज लावून घ्यायचं होतं, कारण आत्ताच जर माल खालीवरी तसंच टाकला तर चेकिंग करताना अवघड आणि कन्फ्यूज 100% होते। त्यासाठी सुरुवात आधीच एकदम ओके मध्ये मग किरणचं काम मी हातावर घेऊन त्या दोघाला पटापट दुसरं माल आणायला लावलो। आधी हे झटकीपट लावलं म्हणजे तिसरं कार्टून फोडायला मोकळीक होईल। आता बारी होती इम्पोर्टेड कार्टून फोडायची। बहुतेक ह्याच्यात काय आहे ते फोडल्याशिवाय कळणार नाही। माल कितना? 2000 टन। टन का कितना? 1 टन का 2.5 करोड़। मजाक कर रहा है पुष्पा। बँगलचा माल आपल्याकडे चांगलाच कटमेल झालता, म्हणून ह्यावेळेस जरा खास क्वांटिटी मध्ये मागवलं होतं, जेणेकरून एवढा माल सीझन संपेपर्यंत शॉर्ट पडणार नाही। आता एवढा माल शॉर्ट पडेल की उरल हे आता सीझन येणाऱ्या सीझनवर अवलंबून आहे। आता माझ्या अनुभवानुसार मी तर फुल स्टॉक मागवलो होतो, तसं तर उरेल पण कमी पडणार नाही। आता काढलं तसं बिल प्रमाणे चेक करून रेटिंग मारून घ्यायचं होतं, कारण हे झाल्यावर गोडांमध्ये ठेवलेल्या पर्सचा माल परत टॅग मारून ठेवायचं होतं। मग तेवढ्यामध्ये आलता गन्ने का ज्यूस वाला। गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का। इधर इधर चले आइए। आता राहिलं होतं फक्त पर्सला टॅग मारायचं आणि जागा ऍडजस्ट करून डिस्प्ले मध्ये ठेवायचं। आणि आज 3 कार्टून फोडून जागेवर लावायला पूर्ण दिवस द एंड झालता।